नवप्रेरणा कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शुभ ग्रुप. बदलापूर शहरात तुमच्या स्वप्नातील घरांची निर्मिती करणारे ईश्वर पटेल आणि मयूर पाटील यांचा शुभ ग्रुप. तुझ्या उत्तुंग भरारी पुढं गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व हे सारे वसावे. नमस्कार, आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. जागर नवप्रेरणाचा, शहरातील कर्तृत्ववान स्त्रियांचा नवप्रेरणा पर्व 3 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. खरं तर आपण पाहतोय नवप्रेरणा या मालिकेच्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या महिला, कर्तृत्ववान स्त्रिया, कर्तृत्ववान मुली तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचा जो काही जीवन प्रवास आहे, लाईफमधील त्यांचा जो काही स्ट्रगल आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न एक सुरू आहे. आणि आजच्या या आपल्या नवप्रेरणा पर्व 3च्या तिसऱ्या दिवशी, तिसऱ्या मुलाखतीमध्ये आपल्यासोबत सिनियर मेकअप आर्टिस्ट ग्रीष्मा पटेल उपस्थित असतील. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपले बदलापूरमध्ये नवप्रेरणा पर्व 3 मध्ये. काय सांगाल, एकंदरीत एक वेगळं क्षेत्र आहे आणि या वेगळ्या क्षेत्रासंदर्भात आपण माहिती घेऊ, पण कशा संदर्भात बालपण वगैरे गेलं, कुठे कसं बालपण गेलं? बालपण तर मी आईवडिलांची एकुलती एक होती, तर बालपण खूप एकदम म्हणजे बोलतात ना आनंदित गेलं. कधी कोणत्या गोष्टीची म्हणजे कमी नाही पडून दिली. आणि बालपण बघायला गेलो तर सगळ्यांचं खूपच छानच असतं. बरोबर आहे. आपण खूप मजा धमाल मस्ती बालपणात करतो. आणि मग त्याच्यानंतर शिक्षण वगैरे कुठे पूर्ण झालं तुझं? त्याच्यानंतर शिक्षण आपल्या बदलापूरमध्येच झालेलं, कात्रप स्कूलमध्ये. मी 10th तिथेच कंप्लीट केलेली माझी. आणि नंतर कॉलेज वगैरे माझं CHM मध्ये वगैरे होतं. अच्छा, काय शिक्षण घेतलंस तू नेमकं? शिक्षण तर मी आर्ट्समध्येच घेतलेलं. मला या क्षेत्रामध्ये आवड तर नव्हतीच, पण मला असं वाटायचं की मला एअर होस्टेस वगैरे व्हायचं होतं. पण कंडिशन म्हणजे तेवढी नव्हती आई वडिलांची. तर मग नंतर तो विचार मी तिथेच सोडून दिला. आणि वडिलांना असं वाटायचं की आर्किटेक्ट व्हावं. तर मी 12वी केलं. त्याच्यानंतर मग आर्किटेक्टचा कोर्स वगैरे लावलेला, 3D इंटिरियर. पण मला त्याच्यामध्ये एवढी आवड नव्हतीच. मला या म्हणजे सलॉन इंडस्ट्रीमध्ये खूप आवड निर्माण केली मी त्याच्यानंतर. सो 10वी नंतर जेव्हा आपल्या सुट्ट्या वगैरे असतात 2-3 महिन्याच्या, तर तेव्हा विचार करतो ना की नेमकं करायचं काय घरी बसून बसून. तर मग नेहमी आई बोलायची की नाही तू हे शिक, कारण का आई वडिलांची परिस्थिती एवढी गंभीर होती ना की ते मला शिक्षण सुद्धा पुरवू नव्हते शकत. ते घरोघरी कपडे वगैरे विकायचे. तर त्यांना असं वाटायचं की जे मी केले आज ते माझ्या मुलीनी कधी नको करायला. तर मला नेहमी सांगायचे की नोकरी कधी जर गेली तर हे साईड बाय साईड तुम्हाला यायलाच पाहिजे. म्हणून मग मी पार्लर निवडलं. आणि पार्लरमध्ये मी 2 महिन्याचा कोर्स वगैरे केला व्यवस्थित. पण तरी मला एवढी आवड त्याच्यामध्ये निर्माणच नाही झाली कधी. आणि मग नंतर करता करता 2-3 वर्षांनी थोडं त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट यायला लागला. आणि मग मी त्याच्यामध्ये पुढे शिकतच गेली आणि अजून शिकतच आहे त्याच्यामध्ये. अजून पण शिक्षण? अजून पण मी शिक्षण घेते त्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे 10वीला ज्या गोष्टीमध्ये आवड नव्हती, करायची इच्छा, म्हणजे केलं होता कोर्स सुरुवातीला, जो काही आपला ब्युटीचा कोर्स आहे तो केला होता. परंतु त्याच्यानंतर आता आपण पाहतोय तिथून जो प्रवास सुरू झाला एक शिक्षणापासून, त्याच सिनियर मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळख आहे. आणि फक्त 1-2 नाही तर 60पेक्षा अधिक मुलींना प्रशिक्षण दिलं आहे. 60पेक्षा अधिक मुलींना त्यांनी आत्तापर्यंत स्वतःच्या पायावर उभं केलं आहे. आणि या ज्या काही मुली या ठिकाणी प्रशिक्षण घेतात, सलॉनमध्ये प्रशिक्षण घेतात, त्या स्वतःचा व्यवसायसुद्धा सुरू करतात. खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. अगदी कमी वय आहे खरं तर. आणि या कमी वयामध्ये एवढी मोठी अचीवमेंट, आईवडिलांची परिस्थिती नाही आहे त्याच्यामध्ये. खडतर प्रवास सुरुवातीपासून आहे, परिस्थिती खडतर. आणि तिथून स्वतः शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर आणि मग हे या क्षेत्रात कसं आलं ते तर पण तू आता शिक्षण घेतलं होतं आर्किटेक्टमध्ये, आणि मग त्याच्यानंतर इथे कशी काय उडी घेतलीस? पण ॲक्च्युली कसं झालं, 10वी नंतर जो कोर्स केलेला 2 मंथचा, तो नॉर्मल मी बेसिकचा केलेला. त्याच्यानंतर मग वडिलांची एक इच्छा होती की आर्किटेक्ट व्हावं, मी तो पण कोर्स केला. मग त्याच्यानंतर परत मी कॉलेज वगैरे केलं. मग परत ब्रेक घेतला. मग मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता एवढा. पण ज्यांना मी एक आदर्श म्हणून नेहमी असंच सर्च करायची, तर त्या
त्या माझ्या मॅम जिया सोसा मॅम, ज्या या फील्डमध्ये खूप आहेत इंटरनॅशनलमध्ये. तर मी नेहमी त्यांना बघतच राहायची, कारण का ते जेव्हा मला असं सांगायचे की म्हणजे सगळ्यांनाच की त्यांची लाईफ स्टोरी वगैरे शेअर करायचे, तर ते बघून त्यांना बघून मला एवढी ती इच्छा निर्माण झाली की नाही, की या फील्डमध्ये पण आपण स्वतःचा काहीतरी करू शकतो व्यवसाय आणि खूप पुढे जाऊ शकतो. नवप्रेरणा कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शुभ ग्रुप. बदलापूर शहरात तुमच्या स्वप्नातील घरांची निर्मिती करणारे ईश्वर पटेल आणि मयूर पाटील यांचा शुभ ग्रुप. अर्थात, आणि ग्रीष्मा पटेल आपण बदलापूर शहरात नाव ऐकलेलंच आहे. मेकअप आर्टिस्ट म्हणून खूप सुप्रसिद्ध आहेत. स्वतःच आज त्यांनी सलॉन सुरू केलेलं आहे आणि अनेक मुलींना त्या ठिकाणी महिलांना प्रशिक्षण देण्याचं काम अगदी लहान वयामध्ये त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे, कारण की शहरात बऱ्याच मेकअप आर्टिस्ट आहेत, तुमची का निवड केली? कारण की अगदी कमी वय, शिक्षण अजून घेत आहेत, प्रशिक्षण देण्याचं काम करतायत, सगळं अगदी त्या एका वयापासून. का तर घरच्यांची, आईवडिलांची जाणीव खरं तर असणं गरजेचं असतं. जो काही प्रवास घरच्यांनी केलेला आहे, आईवडिलांची जी काही इच्छा आहे ती या ठिकाणी सिद्ध करण्याचं आणि त्यांची स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. काय सांगशील? आणि त्याच्यानंतर आता ज्यावेळी मेकअप इंडस्ट्रीमध्ये तू आलीस आणि मग त्याच्यानंतर तू काय काय कशाचं कोणकोणते कोर्स केलेत तू? आता मी ज्यापासून प्रॉपरली या फील्डमध्ये आली त्याच्यानंतर मी सगळे इंटरनॅशनल लेवलचे कोर्सेस वगैरे केले. म्हणजे हेअरस्टाईल्स आहेत, मेकअप्स आहेत, सलॉनचं आहे, आणि मेकअपमध्येच मी 5-6 जे इंटरनॅशनल आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडे, म्हणजे बघायला गेलो तर मी लिटरली 7-7 दिवसाचे 60,000-70,000 पे केलेत. आणि ते पे कसे केलेत ते मला माहिती आहे, घरच्यांकडनं कधीच नाही घेतले. ह्याच्यातनं हळूहळू कमवून का नंतर लोन वगैरे मी काढलेत आणि त्या दर महिन्याला मी EMI पे करत करत मी आज इथपर्यंत. म्हणजे अजून पण? हो, अजून पण तसंच आहे. आता बघायला गेलो तर चांगली कंडिशन आहे माझ्या आईवडिलांची, पण ते मला सपोर्ट करतात. पण मी त्यांच्याकडनं कधी क्वचित लागलं तर घेते, आणि ते घेते ना तरी पण मी त्यांना रिटर्न करते. अच्छा. की आज मला माहिती आहे की स्ट्रगलमधनं जे शिकून पुढे येतात ना, ते एक स्वतःचा प्राऊड खूप वेगळाच फील असतो. बरोबर आहे. अर्थात, आणि स्वतःचं शिक्षण म्हणजे 10वी पर्यंत आईवडिलांनी शिकवलं, परंतु त्याच्यानंतर परिस्थिती चांगली नसल्यामुळे लोन असू द्यात, लोन घेणं असू द्यात, आणि त्याची परतफेडसुद्धा करून आपलं शिक्षण पूर्ण करणं खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. आणि त्याच पद्धतीचं शिक्षण सिनियर मेकअप आर्टिस्ट ग्रीष्मा पटेल यांनी त्यांचं पूर्ण केलं, आणि आजतागायत त्या शिक्षणच घेतात या क्षेत्रामधील. कारण की हे क्षेत्र असं आहे की तुम्ही जेवढं शिकाल तेवढं तुम्हाला कमी आहे. अर्थात. तर काय म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये या कसं काय, म्हणजे महिलांना कसा स्कोप आहे, काय सांगशील? ॲक्च्युली महिलांना तर खूप स्कोप आहे या इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे सुरुवातपासून आपण जर विचार केला ना तर हळूहळू तो स्कोप येतो. की सगळ्यांना आजकाल वाटतं की अरे चला आपण इन्व्हेस्ट केलं आणि लगेच आपल्याकडे क्लायंट्स येतात. तसं नसतं. स्ट्रगल पण थोडं असतं, फॅमिली पण थोडी बघायची असते. पण खूप महिलांना असा प्रॉब्लेम असतो ना की त्यांना शिकायचं असतं, पण त्यांना घरातले पुढे जाऊन देत नाही. लग्न झाले असेल तर नवऱ्यांचा कधी प्रॉब्लेम असतो, आणि पोरींना शिकायचं असतं पण कधी पैशांचा पण प्रॉब्लेम खूप असतो. म्हणून मी नेहमी असा विचार करून ठेवते की नाही चला की आपण जी कंडिशन काढली आहे एवढे स्ट्रगल करून, तसं दुसऱ्यांनी नको जास्त काढायला. म्हणून आज मी एवढे 60,000-70,000 1 वीकचे जे पे करून कोर्स करते त्यांना मी खूप म्हणजे असं 10,000 मध्ये एवढं मी त्यांना शिकवते. आणि माझं सगळं ओपन बुक असतं. मी माझी बुक जी एवढी शिकलेली असते तुम्ही आज पण माझ्या स्टुडंट्सला विचारू शकतात, आणि ते एवढे समाधानी आहेत ना, ते मला एवढंच बोलतात, मॅडम तुम्हाला फक्त आशीर्वाद आहे. म्हणजे मी बोलते ना, पैशापेक्षा जास्त माणसं मी कमवली आहेत, आणि मला असं वाटतं ना की अजून मी खूप नवीन शिकून यावं आणि महिलांना पुढे घेऊन जावं. कारण का या जगामध्ये ना मी तर एकच सांगेन की महिलांनी ना स्वतःच्या पायावर उभं राहायला, स्वावलंबी राहणं खूप गरजेचं आहे, आणि एक स्वतः आपली ओळख निर्माण करावी. जेव्हा आज मी माझी ओळख, माझे पप्पा नेहमी बोलतात की अरे ग्रीष्मा पटेलचे पप्पा आहे अशी ओळख नकोय मला. आज नंतर बोलायला पाहिजे अरे हां त्या सलॉनच्या ज्या मॅडम आहेत ग्रीष्मा, हां ते तिचे वडील आहेत वगैरे. तर जेव्हा हे असे शब्द येतात ना तेव्हा स्वतःला खूप गर्व वाटतं आपल्याला. बरोबर आहे. आणि हे सगळं मिळवण्यासाठी लाईफमध्ये स्ट्रगल करणं, ती तयारी तुमची असणं ती सगळ्यात महत्त्वाची असते. कारण की सहसा लगेचच काही अचीव होत नाही. त्यासाठी तुमची मेहनत, तुमचे कष्ट आणि तुमची जिद्द असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं.
त्यानंतर मान सन्मान आणि ओळख आणि सगळ्याच गोष्टी येत जातात. पण हे सगळं करण्यासाठी तुमची तयारी असणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. ती तयारी ग्रीष्मा पटेल यांनी केली आणि आज स्वतःच्या पायावरती त्या उभ्या आहेत आणि समाजामध्ये चांगलं स्थान त्यांनी मिळवलं. म्हणजे मेकअप इंडस्ट्रीमध्ये आणखी काय सांगाल, म्हणजे काय शिकण्यासारखं आहे? म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की म्हणजे ब्युटी वेगळं असतं, हेअर संदर्भात नॉलेज तुम्हाला, ड्रेसिंग सेन्स संदर्भात वेगळं असतं, तर काय म्हणजे काय काय शिकायला मिळतं ह्याच्यामध्ये? ॲक्च्युली ब्युटी कोर्स पण असं आपण बघायला गेलो ना तर खूप अनेक प्रकार आहे त्याच्यामध्ये. सलॉनचा कोर्स आहे, बेसिक आहे. सलॉन करता करता मग आवड निर्माण झाली की मेकअप, की आजकाल सलॉन असलं तर लोक विचारतात तुम्ही मेकअप करतात का, मग हळूहळू तो कोर्स केला. मेकअप केला तर नंतर विचारतात की हेअर स्टाईल असते, साडी ड्रॅपिंग असते, नेल आर्ट असते. तर हळूहळू आपण जे अर्न करतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामधनंच एक एक कोर्स शिकत शिकत आज मी या लेवलला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल ना तर खूप प्रॉफिटसुद्धा आहे 80% या फील्डमध्ये. पण तुमची मेहनत पण आहे आणि सगळंच करावं लागतं आपल्याला या फील्डमध्ये. नवप्रेरणा कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शुभ ग्रुप. बदलापूर शहरात तुमच्या स्वप्नातील घरांची निर्मिती करणारे ईश्वर पटेल आणि मयूर पाटील यांचा शुभ ग्रुप. अर्थात सुरुवात तुझी झाली म्हणजे 10वीला फक्त 2 महिन्याचा कोर्स केला, 2 महिन्याचा. तिथून सुरुवात झाली. आज तू अकॅडमी घेते आणि तू प्रशिक्षण देते. हे सगळं उभं राहण्यामध्ये साधारण किती कालावधी गेला आणि उभं करण्यामध्ये तुझी कशी मेहनत होती? कारण की बऱ्याचदा होतं काय की खूप लाखोंची इन्व्हेस्ट केली जाते आणि मग आपल्याला समजा जर आपल्याला कोण शिकण्यासाठी जर कोण महिला हवी असतील तर ते मिळत नाही आणि मग आपण पहिल्याच 1-2 वर्षामध्ये हारून जातात महिला मुलीमध्ये. एवढा मोठा सेटअप उभा करतात खरं तर, पण त्याच्यानंतर होत नाही म्हणून ते मागे हे करतात. पण तुला किती वर्ष लागली हे सगळं करायला? मला तर ॲक्च्युली मी तर 3 वर्ष शिकतच राहिलेली ह्याच्यामध्ये आणि फ्रीलॅन्सिंग करायची. आजकाल कसं झालंय ना सगळ्यांना बघून की अरे ह्यांनी खूप मोठा स्टुडिओ ओपन केलाय तर आपण करावा, असं मी बोलीन ना की कधी डिमोटिवेट नाही व्हायचं. असं जर आपण दुसऱ्यांचं बघत राहिलो आणि मनामध्ये ते ठेवलं ना ती जिद्द, तर आपण कधीच पुढे येत नाही. तर कोणतीही गोष्ट तुम्ही बोलते ना थेंबा थेंबाने तळ साचतं, तसंच आज मी करत आली. पहिले मी फ्रीलॅन्सिंग करायची, मला लोक घरी सुद्धा बोलवायचे तर मी कधी नाही बोलली का, तर आज माझा पूर्ण बेस त्याच गोष्टीमध्ये. मी लोकांच्या घरी जायची, त्यांना चांगली सर्व्हिस द्यायची आणि ह्याच्यामध्ये तुमचं एक बोलतात ना बिझनेस सेटअप पाहिजे. थोडं बोलतात ना की बोललेलं विकलं जातं, तसं पण पाहिजे. तर तेवढं तुम्ही बोलाल, त्यांना सांगाल तर त्यांना समजतं की आपण नक्की काय करतो. मग हळूहळू करता मी एक नॉर्मल रेंटवर सलॉन ओपन केलं, पण जास्त मी शोशाईन नाही केलं. खरं तर पहिलेच लोक शोशाईन करतात आणि मग 1 महिना 2 महिना वर्षभरात ते बंद करावं लागतं. आपली सर्व्हिस जर चांगली असेल, आपलं बोलणं जर चांगलं असेल आणि मेन ना आपल्यामध्ये पेशन्स पाहिजे की आज नाही उद्या माझं नक्कीच खूप चांगलं होणार. हे माझे वडील नेहमी सांगत आले आणि आज मी जे पण उभी आहे, आज मी स्टुडिओ सेटअप केलाय, भले घरच्यांनी थोडी हेल्प केली, थोडंसं मी लोन काढलं आणि आज मी तो माझा स्टुडिओ सेटअप केलाय. अर्थात म्हणजे खूप स्ट्रगल करून आज एवढं मोठं सेटअप उभा केलेलं आहे. काय फ्युचर प्लॅनिंग काय आहे, म्हणजे कुठपर्यंत जायचं आहे? माझं तर फ्युचर प्लॅनिंग असं आहे की जे एक मी माझ्यासमोर आदर्श व्यक्ती ठेवलंय, सेम मला म्हणजे त्यांच्यासारखं व्हायचंय, माझं नाव काढायचं आहे. आणि आता तर मी बोलीन की खरंच माझं नाव निघतंय सगळीकडे. कारण का लोकांना असं वाटायचं अरे कमीमध्ये शिकवते म्हणजे काय नाही, पण जेव्हा माझ्याकडे येतात महिला पोरी आणि त्यांना ते दिसतं की मी ना एवढ्या कमी फीजमध्ये जेवढं मी शिकली आहे तेवढं शिकवते, तर त्या एवढ्या समाधानी होतात ना आणि मला आशीर्वाद देतात. आणि आज त्याच आशीर्वादामुळे मी आज या जागेवर उभी आहे आणि अजून खूप पुढे जायची खूप इच्छा आहे. माझं अजून खूप म्हणजे बोलतात ना ड्रीम आहे, पण ते सगळं झाल्यावरच मी सांगू शकते. असं अर्थात प्रत्येकाची स्वप्न असतात, प्रत्येकाला पुढे जायचं असतं, परंतु त्या पुढे जाण्यासाठी तेवढीच आपण सध्याच्या परिस्थितीत मेहनत करणं सुद्धा गरजेचं असतं. हा सगळा तुझा प्रवास आम्ही ऐकला, म्हणजे सुरुवातीपासून तुझं शिक्षण, तुझं बालपण आणि आत्तापर्यंत तुझा जो काही तू सेटअप उभारला आहे, तुझं जे नाव तू कमवलेलं आहे, सगळं आम्ही ऐकलं, प्रेक्षकांनी ऐकलं. परंतु हे सगळं करत असताना असा काही कठीण प्रसंग आला का, की वाटलं का की नाही आता मी थांबते इथे, बस झालं, नाही होणार? असं बोलायला गेलो तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये ना काहीतरी म्हणजे असे प्रॉब्लेम्स असतातच, पण ते आपण शेअर नाही करू शकत. आणि असे प्रॉब्लेम सगळ्यांच्या लाईफमध्ये येतात आणि माझ्या लाईफमध्ये सुद्धा हा एक असा प्रॉब्लेम आला होता. 1 वर्ष मी खूप डिप्रेशनमध्ये होती आणि अक्षरशः रिसेंटली 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
तर मला तर असं वाटत होतं ना की मी सगळंच बंद करावं, स्टॉप करावं, आणि मला इच्छाच नाही. लिटरली मी सांगते ना, मला जगण्याची सुद्धा इच्छा नव्हती की असा प्रॉब्लेम आलेला माझ्या लाईफमध्ये. पण माझे पप्पा ना नेहमी मला मार्गदर्शन द्यायचे आणि नेहमी सपोर्ट करतात की जर आज तू एवढी उभी आहेस आणि जर तू आता हार मानलंस तर तू कधीच काही आयुष्यामध्ये पुढे नाही करू शकणार, पण तू त्या गोष्टीला सामर्थ्यक जा. आणि ते मला एवढे धीर देत आले ना, आणि खरंच आज जे मी तुमच्यासमोर उभी आहे ना ते त्यांच्या त्या शब्दांमुळे. आणि मी एवढं म्हणजे फेस केलं ना ती लाईफ पूर्ण, की एक आयुष्य असतं आणि ते आयुष्य जेव्हा वाईट आणि आपल्यासोबत जे चांगलं असतं ना ते शिकवण असते, ती शिकवण देऊन जाते. आणि वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा कसं आपण सामर्थ्यक राहायचं. आणि आता तर मी बोलले ना, ती वेळ तर मी विसरून गेली. जर ती वेळ ठेवून मी इथे राहिली असती ना तर आज पुढे गेली नसती. तर चांगलं आहे, त्याला आपण धरून पुढे जावं. आणि जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं, का आता ते तुम्हाला अनुभव देऊन जातं. आज त्या अनुभवाने आज मी इथे उभी आहे. अर्थात. आणि त्यावेळी जर तुम्ही कोणता चुकीचा डिसिजन घेतला असता तर या ठिकाणी कदाचित मे बी दुसरा कोण ग्रीष्मा पटेल असत्या. अर्थात. तर मेहनत केली आयुष्यात आणि सगळं अचीव केलं. आणखी आता कठीण प्रसंग आम्ही ऐकला, सुखाचा एखादा क्षण, कारण की माझ्या मते सुरुवात तुम्ही कल्याणपासून केली शिकवायची, त्याच्यानंतर आता बदलापूरमध्ये सेटअप आहे. आणि मग हे सगळं शिकवत असताना असा सुखद क्षण आपल्यामुळे बाबा हिने स्वतःचा बिझनेस सुरू केला वगैरे, काय असं? आता 2019 ते 20पर्यंत खूप माझी म्हणजे कंडिशन बोलतो ना डिप्रेशनमध्ये होती. परत मी आयुष्य जगण्याची नवी संधी घेतली आणि परत माझं आयुष्य जगायला नवीन सुरुवात केली मी 2021 पासून. आणि त्याच्यानंतर माझे क्लासेस मी स्टार्ट केले, त्यांना प्रशिक्षण देणं की चला की आपण ज्या फेजमधनं गेलोय ना तर तसं नको कोणी जायला. आणि मी समजून सगळ्यांमध्ये क्लासेस कमी याच्यामध्ये स्टार्टअप केले. खूप लोक मला बोलायची, अरे कमी याच्यात चालू केले. मी बोली ठीक आहे, मला जरी नाही परवडलं ना पण मी समजू शकते, स्त्री असून खूप प्रॉब्लेम्स असतात. तर मी मग शिकवायला सुरुवात केली. मग पहिली बॅच आली, त्याच्यामध्ये 8 ते 10 स्टुडंट्स आले. तरी मी सुरुवात केली. मला असं नव्हतं की मला 50-60 स्टुडंट पाहिजे तरच. माझे पप्पा नेहमी बोलायचे, एक जरी विद्यार्थी आलं ना तरी आपण त्याला शिकवायचं. आणि हेच मी डोक्यामध्ये ठेवून येत होती की नाही आपण शिकूया. आज आत्ता तर बदलापूरमध्ये येऊन मला तर 4-5 महिनेच झाले आहेत. म्हणजे राहणारी मी इथेच आहे 40 इयर्सपासून, पण जो सेटअप होता तो जस्ट इथेच सुरुवात केली. आणि आता माझी 3rd बॅच संपते. मी कमीत कमी इथे 30 स्टुडंट शिकवले आहेत. 45 डेजचीच बॅच असते, पण खूप लिमिटेड स्टुडंट्स घेते. आणि ते सगळे विद्यार्थी एवढे म्हणजे सॅटिस्फाईड असतात ना माझ्याकडे शिकून, की पहिले तर त्यांना असं वाटायचं अरे कमीमध्ये काही नाही शिकवत. पण मी त्यांना आजकाल आपण गेलो होतो कोण प्रोडक्ट्सला हात सुद्धा लावायला देत नाही, कामानंतर त्यांच्या हिडन टेक्निक्स दाखवत नाही. मी तर आता जेव्हा ऑर्डर्सवर जाते ना माझ्या स्टुडंट्सला मी घेऊन जाते की तुम्ही चला माझ्यासोबत. त्यांचा खर्च मी करते येण्या जाण्याचा, की नाही त्या अफोर्ड नाही करू शकत. तर मी त्यांना सगळं दाखवते की बघा आपण जे नेहमी एवढा वेळ घेतो पण कमी वेळात पण कसं करायचं. म्हणूनच माझ्याकडे जेवढे विद्यार्थी शिकून जातात ना तर ते स्वतः पण त्यांच्या पायावर उभे आहेत. भले छोटं मोठं काम का नाही घेतात ती लोक, पण ते स्वतःचं सोर्स ऑफ इन्कम त्यांनी चालू केलं. आणि हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला ते तेवढंच पाहिजे की अजून मी महिलांना शिकवू आणि त्या पुढे जातील आणि स्वतःच्या पायावर उभे राहतील. नवप्रेरणा कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शुभ ग्रुप. बदलापूर शहरात तुमच्या स्वप्नातील घरांची निर्मिती करणारे ईश्वर पटेल आणि मयूर पाटील यांचा शुभ ग्रुप. अर्थात. आणि ग्रीष्मा पटेल यांच्या सलॉनमध्ये ज्या पण महिला मुलीशी प्रशिक्षण घेण्यासाठी येतात त्यांना जमेल तशा वेळेमध्ये त्या शिकवण्याचा प्रयत्न करतात. आणि जास्तीत जास्त स्वतःच्या ज्या काही टेक्निक्स असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील सगळ्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. तुम्ही आदर्श कोणाला मानता? आदर्श माझ्या एक ज्या गुरु आहेत जिया सोसा मॅम त्यांना, आणि आई वडील तर नेहमीच आहेत माझ्यासाठी. सो मी नेहमी त्यांना म्हणजे मला काही प्रॉब्लेम झाले एक तर मी बघते, कारण का त्यांनी एक लाईफ स्टोरी जी शेअर केलेली ना त्यापासून बोलतात ना मी खूप म्हणजे आता तर माझ्याकडे ते शब्द पण नाहीत, कारण का जेव्हा मी ते शब्द येतात ना मला एवढं इमोशनल होतं ना सांगायला, की सगळ्यांच्या एक स्टेज असते आणि ते खूप फेस करणं खूप कठीण आहे. आता लोकांना वाटतं अरे जिया सोसा या लेवलला आहे, पण ती कशी वर आली आणि तिने काय स्ट्रगल केलं ना हे मी नाही सांगू शकत आता. बरोबर आहे. प्रत्येक यशस्वी स्त्री असू द्यात, यशस्वी पुरुष असू द्यात,
यशस्वी होण्याकरिता तेवढा स्ट्रगल तुमचं होणंसुद्धा गरजेचं असतं, तुम्ही आयुष्यात करणंसुद्धा गरजेचं असतं. आणि अशाच प्रकारचे स्ट्रगल बरेच जण करण्याचा प्रयत्न करतात आणि सातत्य असणं त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. मुलाखतीच्या शेवटी एक जाता जाता प्रश्न, ज्या काही महिला मुली ही मुलाखत बघत असतील, इतरही नागरिक बघत असतील, काय संदेश देऊ शकता नवप्रेरणा पर्व 3च्या माध्यमातून? मी तर महिलांना, पोरींना एवढंच सांगेन की तुम्ही आजच्या ह्याच्यामध्ये आपल्या पायावर खरंच उभे राहा, स्वावलंबी राहा आणि एक स्वतःची ओळख निर्माण करा. कारण का या दुनियेमध्ये स्वतः पण एक इंडिपेंडेंट राहणं खूप गरजेचं आहे. आणि अशा आता महिला ज्या बघत असतील का पोरी आहे, तर त्यांना माहितीच असतं की डेली काही ना काही नवीन लाईफमध्ये सुरुवातीला चांगलं असतं, नंतर प्रॉब्लेम्स येतात. पण जेव्हा प्रॉब्लेम्स येतात ना, तर तेव्हा असं ना डिसिजन घेऊ नका. कारण का आपण घाईघाईमध्ये खूप डिसिजन घेतो आणि आज तो अनुभव मला आहे. पण प्रत्येकाची वेळ येते, बोलतो ना स्लो अँड फास्ट बोलतो ना, जेव्हा पहिले आपण एकदम स्लो असतो तर कधी ना कधी फास्ट होतोच आपण. तर असंच असतं की तेव्हा डिमोटिवेट व्हायचं नसतं. खूप लोक तुम्हाला टोमणे मारतात, सगळं करतात, पण तुम्हाला जर जिद्द असेल की मी हे करणार आणि मी करू शकते, तर त्या जिद्दीवर आज मी आहे. आणि मी खरंच असं मनात ठेवलं नेहमी आईवडिलांचे आशीर्वाद. आणि जर मी त्यावेळेस जर पाऊल उचललं असतं ना, तर आज मी इथे ग्रीष्मा पटेल नसते. बरोबर आहे, अर्थात. आणि निर्णय खूप महत्त्वाचे असतात. योग्य वेळेला योग्य निर्णय घेतलाच पाहिजे. आणि जर तुमचा योग्य निर्णय असेल तरच तुम्ही स्वतःचं आयुष्य घडवू शकता, इतर कोणीही येऊन आपलं आयुष्य घडवणार नाही आहे. त्यामुळे लोक काय म्हणतात, लोक काय बोलतात याच्याकडे लक्ष न देता आपण स्वतः काय करू शकतो आणि कशा पद्धतीनं आपण स्वतःला प्रूफ करू शकतो हे खूप महत्त्वाचं असतं. आणि स्वतःला सिद्ध करून स्वतःचं एक स्थान निर्माण करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि असंच स्थान ज्या महिलांनी, ज्या मुलींनी निर्माण केलेलं आहे शहरामध्ये आणि समाजापासून त्या थोड्या लांब आहे, ज्यांची जास्त ओळख समाजापर्यंत पोहोचू शकत नाही आहे, परंतु स्वतःचं साम्राज्य त्यांनी खूप बऱ्यापैकी चांगल्यापैकी निर्माण केलेलं आहे, अशा महिलांना खरं तर नवप्रेरणा पर्व 3च्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आज नवरात्रीचा 3रा दिवस आहे आणि याच दिवसाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासोबत संवाद साधला आणि आपल्यासोबत सिनियर मेकअप आर्टिस्ट ग्रीष्मा पटेल या होत्या. धन्यवाद, तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल.